तर मंडळी, मिसराचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, बलाढ्य अशा मोगल साम्राज्याला अंगावर घेत आदिलशाही कुतुबशाही सारखे शत्रूंना चिरडून टाकत स्वतःचं साम्राज्य उभं करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे हे वर्णन किती तत्पर आहे ना. होय, शक्ती आणि युक्तीचा महासंगम असलेल्या शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वात एका प्रचंड ऊर्जेचा भास होतो. अशक्य वाटणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव हाच एक मंत्र होऊन बसला आहे. महाराजांच्या या महान व्यक्तिमत्वामध्ये एक हळवा पिता देखील होता, जो आपल्या मुलांवर मुलींवर प्रचंड प्रेम करत असे, त्यांची काळजी वाहत असे, त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी अनेक प्रयत्न करत असे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजीराजे हे देखील आपल्या पांडित्य आणि पराक्रमाने आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तहाट मानेने केलेल्या बलिदानाने इतिहासात अमर झालेले आहेत. त्यांचे दुसरे पुत्र राजाराम महाराज देखील आपल्या मुत्सद्दीगिरीने आणि 10 वर्ष औरंगजेबाला दिलेल्या झुंजीमुळे सर्वांनाच ज्ञात आहेत. पण यात सगळ्यात शिवाजी महाराजांच्या मुली मात्र इतिहासात उपेक्षित राहिल्या, ज्यांच्याबद्दल आज खूप कमी माहिती उपलब्ध आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलींचा इतिहास. मी माया जाधव, मराठी हिस्ट्री आणि भटकंती या चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना 8 पत्नी होत्या. सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, सकवारबाई, सगुणाबाई, काशीबाई, लक्ष्मीबाई आणि गुणवंताबाई. या 8 पैकी 4 राण्यांच्याकडून महाराजांना 2 मुले व 6 मुली होत्या. सईबाईंच्या पासून संभाजीराजे तर सोयराबाईंच्या पासून रामराजे. आणि आता पाहूया शिवाजी महाराजांच्या मुली कोण कोण होत्या. इसवी सन 1648 साली शिवाजी महाराजांना त्यांची पत्नी सईबाई यांच्यापासून पहिलं अपत्य झालं. ती होती मुलगी जिचं नाव शिवाजी महाराजांनी सखूबाई असं ठेवलं. सखूबाईंचं लग्न नंतर बजाजी निंबाळकरांचे पुत्र महादजी निंबाळकर यांच्याबरोबर झालं. निंबाळकर हे फलटणचे एक मोठं घराणं होतं. सईबाई ह्या देखील फलटणच्या निंबाळकर घराण्यातल्याच होत्या. त्यामुळे फलटणच्या निंबाळकर घराण्यासोबत शिवाजी महाराज यांचं नातं पुन्हा जोडलं गेलं. शिवाजी महाराजांची ही पहिलीच मुलगी असल्यामुळे ती अत्यंत लाडकी होती. सखूबाईंचे पती महादजी निंबाळकर हे स्वराज्याच्या सेवेत होते. संभाजीराजांना औरंगजेबाने 1689 साली पकडल्यानंतर महादजी देखील औरंगजेबाच्या कैदेत सापडले. महादजी व सखूबाई या दोघांना औरंगजेबाने ग्वाल्हेरच्या किल्ल्यामध्ये कैद केलेले होते. महादजींच्या मृत्यूनंतर सखूबाई फलटणला आल्या आणि त्या सती गेल्या. सखूबाईंची समाधी आपल्याला आजही फलटणला पाहायला मिळते. शिवाजी महाराजांची दुसरी मुलगी होती रानूबाई. रानूबाईंचा जन्म 1651 साली राजगडावर झाला. 1660 मध्ये लखोजी जाधवांचे पंतू अचलोजी जाधव यांच्याशी राजगडावर त्यांचा विवाह झाला. जिजाऊंचे माहेर या प्रकारे पुन्हा एकदा भोसल्यांशी जोडले गेले. सातारा जिल्ह्यातल्या भुईंज येथे अचलोजी जाधव यांची जहागीर होती. त्यामुळे रानूबाई जाधव यांचे वास्तव्य देखील शेवटपर्यंत भुईंज याच गावी राहिलं. शंभूराजांची थोरली बहीण असणाऱ्या या रानूबाईंचं या शंभूराजांच्यावर खूप प्रेम होतं. शंभूराजांना त्यांनी आईची उणीव कधीच भासू दिली नाही. शंभूराजांच्या बरोबर प्रत्येक सुखदुःखात त्या नेहमी त्यांच्या पाठीशी राहिल्या. साताऱ्याच्या भुईंजमध्ये आजही रानूबाईंचे वंशज राहतात आणि त्यांचा वाडा आजही आपण पाहू शकतो. शिवाजी महाराजांच्या तिसऱ्या मुलीचं नाव अंबिकाबाई. अंबिकाबाई या देखील सईबाई यांच्याच मुलगी. 1654 साली अंबिकाबाईंचा जन्म झाला. 1663 साली साताऱ्याजवळच्या तारळे गावचे हरजीराजे महाडिक यांच्याबरोबर अंबिकाबाईंचे लग्न झाले. परसोजी महाडिक जे विजापूरकरांचे सरदार होते, त्यांची महाराजांवर तसेच शहाजी महाराजांवर अत्यंत निष्ठा होती. त्यांचे ज्येष्ठ पुत्र म्हणजे हरजीराजे महाडिक कर्नाटकात राहून हरजींनी स्वराज्याची सेवा केली. जिंजीचा किल्ला हरजीराजे महाडिक यांच्याकडे होता, जो त्यांनी राजाराम महाराजांकडे सोपवला. 1694 साली जुल्फिकार खानाबरोबर लढताना जिंजीच्या किल्ल्याजवळ हरजींचा मृत्यू झाला. सखूबाई, रानूबाई, अंबिकाबाई या तिघी देखील सईबाईंच्याच मुली. त्याचबरोबर संभाजीराजांच्या त्या सख्या बहिणी होत्या. या तिघींच्या शिवाय शिवाजी महाराजांना आपल्या इतर 3 पत्नींपासून आणखी 3 मुली होत्या. त्यांच्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊ. शिवाजी महाराजांना
त्यांच्या पत्नी सकवारबाई यांच्यापासून कमळाबाई नावाची एक मुलगी होती. या कमळाबाईंचे लग्न नेताजी पालकर यांचे पुत्र जानोजी पालकर यांच्यासोबत झाले. विवाहानंतर वाई परगण्यातील मौजे पसरणीची मोकाजदारी त्यांना शिवाजी महाराजांनी दिली होती. शिवाजी महाराजांच्या पत्नी सोयराबाई यांच्यापासून शिवाजी महाराजांना दीपाबाई किंवा बाईबाई या नावाची एक मुलगी होती. या मुलीचं लग्न महाराजांनी सरदार विसाजी उर्फ विश्वासराव यांच्याशी लावून दिलं. या दीपाबाई म्हणजे राजाराम महाराजांच्या सख्या बहीण. याचबरोबर शिवाजी महाराजांना आपली पत्नी सगुणाबाई यांच्यापासून राजकुंवरबाई नावाची एक मुलगी होती. कोकणातले गणोजी शिर्के यांच्याशी या राजकुंवरबाईंचे लग्न झाले होते. संभाजी महाराजांना पकडून देण्यामागे ह्या गणोजी शिर्क्यांचा हात होता. त्यामुळे गणोजी शिर्के इतिहासात सर्वांनाच ज्ञात आहेत. त्याचबरोबर गणोजी शिर्क्यांची बहीण येसूबाई ही संभाजीराजांची पत्नी होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या सर्वांनाच वाचायला आणि ऐकायला आवडतो. पण आम्ही सांगितलेल्या शिवाजी महाराजांच्या 6 मुलींपैकी किती मुलींची नावे तुम्हाला माहीत होती हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मंडळी, माझ्या या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जय शिवराय.